दोन फॉर्मॅट्समध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सिटी इमर्जिंग क्रिकेट आणि BC4 फॉर्मॅट. सिटी इमर्जिंग क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय मयूरजी पाटील साहेब आणि चॅलेंज स्पोर्ट्सच्या वतीनं या स्पर्धेचं प्रतिम असं आयोजन. सिटी क्रिकेट लीग फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 8 संघांच्या दरम्यान. मात्र तत्पूर्वी पहिले दोन दिवस विशेषतः आपल्याला सिटी इमर्जिंग क्रिकेटचा आनंद लुटायचा आहे. जे खेळाडू सराव करतायत त्यांना विनंती करतोय प्लीज सराव थांबवायचा है. आपण जो खिलाड़ी प्रैक्टिस कर रहे हैं उनसे रिक्वेस्ट है प्रैक्टिस बंद करनी है. सध्याच्या घडीला आपण बघतोय की टेनिस बॉल क्रिकेटला अगदी चे दिवस आलेले आहेत आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा चॅलेंज स्पोर्ट्सचा निश्चितच राहिलेला आहे. लेजंड ऑफ भिवंडी विलासार पाटील साहेबांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये सन्माननीय जय विलास पाटील साहेबांचं शुभागमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनानंतर आपण स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चॅलेंज ट्रॉफी 2025 मध्ये शुभागमन होत आहे. सन्माननीय जय विलास पाटील साहेबांचं आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आता त्यांच्याच शुभ उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करत आहोत. सर्व पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. लेजंड ऑफ भिवंडी विलासार पाटील साहेब, तसेच सौभाग्यवती प्रतिभा विलास पाटील मॅडम, चॅलेंज स्पोर्ट्स जयदादा मयूरजी पाटील असतील, ॲडव्होकेट मयुरेश पाटील साहेब आणि संपूर्ण चॅलेंज स्पोर्ट्सच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण लाइनअप करून घ्या. दोनों टीमों से रिक्वेस्ट है आपको लाइनअप करना है. चौहान स्पोर्ट्स और जारली स्पोर्ट्स. चॅलेंज स्पोर्ट्सचे प्रेसिडेंट पप्पू चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण एसट्यांना पुष्पहार अर्पण करत आहोत. दोनों टीमों से रिक्वेस्ट है प्लीज लाइनअप करें. जारली स्पोर्ट्स आपको भी आना है. चॅलेंज ट्रॉफी 2025 जोपर्यंत चॅलेंज आहे तोपर्यंत क्रिकेट आहे आणि जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत चॅलेंज हे असणारच. एसट्यांचं पूजन, खेळपट्टीचं पूजन, ज्या खेळपट्टीवर सर्व घडामोडी आपल्याला पाहायला मिळत असतात, जेथे गोलंदाज चेंडू टाकतो आणि तेथूनच फलंदाज चेंडू टोलावतो, अशा खेळपट्टीचं आणि एसट्यांचं पूजन आपण करीत आहोत. स्पर्धेचा आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ चॅलेंज ट्रॉफी 2025. सन्माननीय जयदादा पाटील
यांच्या शुभ हस्ते आपण पूजन करत आहोत. खरं तर गणरायांना आपण साकडं घालते की स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू देत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्रीफळ वाढवलं जाईल. बोला गणपती बाप्पा. स्पर्धेची गोड सुरुवात. आजचा पहिला दिवस. उमेशजी चव्हाण देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. उद्घाटनीय सामना सिटी इमर्जिंग फॉर्मॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. जार्ली स्पोर्ट्स विरुद्ध जोहान स्पोर्ट्स. आइए दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको सामने आना है. टॉस किया जाएगा. 5 ओवर मुकाबला 5 ओवर्स प्रति पारी का रहेगा. चैलेंज प्रेसिडेंट पप्पू चौधरी साहब के शुभ हाथों से टॉस किया जाएगा. कौन बोलेगा? जोहान स्पोर्ट्स के कैप्टन कॉल दे रहे हैं. उद्घाटनीय मैच जोहान वर्सेस जार्लिस. टेल कॉल था और टेल ही आया है. जोहान स्पोर्ट्स ने टॉस जीता है. थैंक यू सो मच पप्पू चौधरी सर. सभी का बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू सो मच जय दादा. जोहान स्पोर्ट्स क्या करना चाहेंगे? फील्ड फर्स्ट. चैलेंज ट्रॉफी पिछले सीजन में भी हमने चैलेंज ट्रॉफी का आयोजन देखा था. इस साल भी कितना एक्साइटमेंट रहता है चैलेंज ट्रॉफी को लेकर? भिवंडी का टूर्नामेंट और चैलेंज ट्रॉफी हो तो उसमें हर एक प्लेयर एक्साइटेड रहता है खेलने के लिए. तो माशाल्लाह टूर्नामेंट बहुत अच्छा ऑर्गेनाइज होता है यहाँ पे. तो हर एक प्लेयर की इच्छा होती है खेलने के लिए. 5-5 ओवर का मैच है और कहाँ तक देख रहे हैं अपनी टीम को? कहाँ तक रोकने का प्रयास करेंगे विपक्षी टीम को? 50 के अंदर रोकने की कोशिश रहेगी हम लोगों की. शुक्रिया हमसे बातचीत करने के लिए एंड ऑल द बेस्ट. जार्ली स्पोर्ट्स आपको मिली है बल्लेबाजी. क्या टॉस जीते तो आप भी पहले बल्लेबाजी चुनते? हाँ, हम लोग भी बैटिंग लेते. और आप क्या कहना चाहेंगे चैलेंज स्पोर्ट्स के इस टूर्नामेंट के बारे में? चैलेंज ट्रॉफी हमेशा एक चैलेंजिंग टूर्नामेंट रहा है खेलने वाली टीमों के लिए और कितना एक्साइटमेंट है? बहुत एक्साइटेडमेंट है क्योंकि मयूर भाई हमारे प्रेसिडेंट है तो इनका टूर्नामेंट अच्छा होना जाहिर से ही अच्छी बात है. और इतना अच्छा ऑर्गेनाइज किया है तो बहुत अच्छा लग रहा है. खेल के अच्छा लगेगा. और शुरुआती 2 ओवर्स में खासतौर पर आप कहाँ तक देखते हैं अपनी टीम को? क्योंकि टॉप ऑर्डर के बल्लेबाजों से आपको अपेक्षाएं तो रहेंगी. कौन से बल्लेबाज रहेंगे टॉप ऑर्डर में जो अच्छा स्टार्ट दे सकते हैं? सब अच्छे. 11 के 11 प्लेयर अच्छे. सबसे उतनी अपेक्षित है. जो 100% देगा वो जीतेगा. बिल्कुल सही कहा आपने. थैंक यू सो मच एंड ऑल द बेस्ट. सो पहले मैच का टॉस जीता है जोहान